नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। रांजणगाव MIDC पोलिसांची दबंग कारवाई सुरूच। 30 दिवसांमध्ये 35 चोरीच्या दुचाकी जप्त। मोताळा पंचायत समितीसमोर रोजगार हमी लाभार्थींचे उपोषण सुरू। परस्पर मंजूर पैसे काढून घेतल्याचा लाभार्थ्यांनी केलाय आरोप। आमदार योगेश टिळेकर यांच्या विरुद्ध मनसेचे नगरसेवक वसंत मोरेंनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे तक्रार। आणि राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील स्वस्त धान्य दुकानामधील काळा बाजार झालाय उघड। दुकान चालकानं कॅमेऱ्याच्या समोर दिली आहे भ्रष्टाचार केल्याची कबुली। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। रांजणगाव MIDC पोलिसांचा दबंग कारवाईचा धडाका सुरू आहे। गेल्या 30 दिवसांमध्ये चोरीच्या 35 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत। यामध्ये आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये रांजणगाव पोलीस स्टेशनचे 10 तर अन्य पोलीस स्टेशनचे चोरीचे एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत। एकूण 12 लाखांचा मुद्देमाल यामध्ये हस्तगत करण्यात आला आहे। रांजणगाव MIDC पोलिसांची सध्या दबंग कारवाई सुरू आहे। गेल्या 30 दिवसांमध्ये 35 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगावला पोलीस निरीक्षक म्हणून मनोज कुमार यादव यांची नियुक्ती झाली आणि त्यानंतर त्यांनी चोरीच्या वाहनांचे तपास करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार रांजणगाव पोलिसांनी विविध ठिकाणी तांत्रिक माहिती गोळा करून आरोपींचा शोध घेतला आणि ऑगस्ट महिन्यामध्ये 22 चोरीच्या दुचाकींचा तपास करून आरोपींना अटक करण्यात आली होती। त्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला 2 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या। या कारवाईचा धडाका कायम ठेवत कसोशीनं MIDC मध्ये तपास सुरू होता। या ठिकाणी सापळा रचून चोरट्यांच्या बारीक हालचाली आणि चोरीच्या पद्धतीची माहिती घेत तपास सुरू ठेवण्यात आला। तपासाच्या दरम्यान बाबू मोरे हा मोटरसायकल चोरीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी बाबू मोरे याला ताब्यात घेतलाय। पोलीस स्टेशनला अधिक माहितीसाठी त्याला आणलं असता सुरुवातीला आरोपीने उडवाउडीची उत्तरे दिली, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी अन्य साथीदारांची नावे सांगितली आहेत। त्यामध्ये बाबू मोरे, आतिश काळाने, विठ्ठल लाडाने, गणेश वाखारे, अक्षय रणदिवे, अक्षय वेताळ, गणेश वाघमारे या आरोपींना पकडून ताब्यात घेण्यात आले आणि आरोपींनी चोरलेल्या सुमारे 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। अशा प्रकारे रांजणगाव पोलिसांनी विविध ठिकाणांवरून 30 दिवसांच्या कारवाईमध्ये सुमारे 35 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत। रांजणगाव पोलीस स्टेशनचे 10 तर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे चोरीचे एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत। 12 लाख रुपयापर्यंतचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, मंगेश थिगडे, तुषार पंधारे, अजित भुजबळ, प्रफुल्ल भगत, होमगार्ड किरण दाते, दीपक दंडवते, पोलीस मित्र शिवा लाहकर यांनी तपास पथकामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे। रांजणगाव पोलिसांना रांजणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरांची टोळी सक्रिय असल्याबाबत गुप्त माहिती मिळाल्याने आरोपीला ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता आणखीन 11 मोटरसायकली 7 आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेल्या आहेत आणि रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील 6 आणि शिरूर पोलीस स्टेशनचा 1 असे 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत। अशा प्रकारे आत्तापर्यंत गेल्या महिनाभरामध्ये रांजणगाव पोलिसांनी मोटरसायकल चोरीचे एकूण 22 गुन्हे उघडकीस आणलेले असून 16 आरोपींना अटक करून 10 लाख रुपयापर्यंतचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि एकूण 35 मोटरसायकली हस्तगत केलेल्या आहेत। या कामगिरीबद्दल पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप पाटील साहेब यांनी रांजणगाव पोलिसांना 15,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे। अशीच कामगिरी अजून यापुढे चालू राहील
अशी आम्ही रणनीती आखली आहे. अरुणकुमार मोटेसह कॅमेरामन राजेश खराडे, सी24 तास, शिरूर. धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुण्यामध्ये भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीनं बालगंधर्व रंगमंदिर चौकामध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाचं नंतर सभेमध्ये रूपांतर झालं. दरम्यान यावेळी हेमंत पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये अनेक ठराव मंजूर करून घेतले आहेत. धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुण्यामध्ये भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज आरक्षण कृती समितीनं बालगंधर्व रंगमंदिर चौकामध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चाचं रूपांतर नंतर बालगंधर्व रंगमंदिर इथे सभेमध्ये झालं, ज्याला राज्यभरामधनं शेकडो धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आता महत्त्वाचा बनलाय. तो लवकरात लवकर सोडवावा या मागणीसाठी पुण्यामधील बालगंधर्व रंगमंदिर चौकामध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये सभा घेऊन अनेक ठराव समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये मांडून मंजूर करून घेतले आहेत. या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये धनगर समाजाचा उमेदवार रिंगणामध्ये उतरणार, त्याची तयारी सुरू करा, अशी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली आहे. 1925 माझं आंदोलन आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ह्या महाराष्ट्रातील देशातील नेत्यांनी खूप प्रयत्न केला, परंतु कुठेतरी स्पेलिंग मिस्टेकचं काहीतरी किरकोळ कारण दाखवायचं आणि धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न झुलवत ठेवायचा. त्यानंतर मतपेटीद्वारे आपलं राजकीय वजन वाढवून आमदार खासदार बनायचं. नंतर हाही स्थिती ह्या धनगर समाजाची राहते. त्यासाठी आम्ही गेल्या काही दिवसांपासून ह्या महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ह्या महाराष्ट्रामध्ये काही नेते आपापल्या पद्धतीनं धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी झगडत आहेत, मेळावे, उपोषणे, जाहीर सभा घेत आहेत. खरोखरच ह्या धनगर समाजामध्ये आता जनजागृती झालेली आहे आणि ती जनजागृती झाल्यामुळं ज्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादींनी फसवलं ती चूक आम्ही मान्य केली, ती त्यांना माफ केलं. पण नंतर ह्या भाजप सरकारनं आम्हाला फसवलं, ती चूक आम्ही मान्य करणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा धनगर बांधव आमदार आणि खासदारकीसाठी उभा राहणार आहे. तोच धनगर बांधव आमचा मुख्यमंत्री होणार आहे, महसूल मंत्री होणार आहे आणि ह्या धनगर समाजाला आम्ही आरक्षण मिळवून देणार आहोत. त्यासाठी आज ह्या ठिकाणी आम्ही राज्यस्तरीय बैठक आयोजित केली. त्या बैठकीमध्ये आम्ही काही ठराव केले. ते ठराव सरकारच्या मते आम्ही पास केले. सगळ्या जनतेच्या माध्यमातून ते ठराव आम्ही पास केले आणि इथून पुढं आमची जी राजकीय भूमिका आहे ती भूमिका आम्ही ह्या देशातील ह्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये सर्व बांधवांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहे. त्याची सुरुवात आज पुण्यापासून आम्ही केलेली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी भारत अगेन्स्ट करप्शनच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आम्ही देणार आहोत. आमदारकीसाठी आम्ही प्रत्येक उमेदवाराला युवकाला आम्ही 5 लाख देणार आहोत लढण्यासाठी. लोकसभेसाठी आम्ही 15 लाख देणार आहेत. त्या 15 लाखांमध्ये आमचा धनगर बांधव निवडून येणार आहे. त्या 5 लाखामध्ये आमचा आमदारकीचा धनगर बांधव निवडून येणार आहे. नवनाथ पाटील यांना आम्ही आज उमेदवारी त्याची जाहीर केलेली आहे. हा युवक चारित्र्यवान आहे, हुशार आहे. त्यासाठी आम्ही आमची आर्थिक ताकद सुद्धा त्याच्या मागे आम्ही लावण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे नक्कीच हा जो आम्ही आज घोषित केलेला उमेदवार आम्ही निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय हेमंतजी पाटील साहेब यांनी आज जो समाजासाठी मोर्चा घेतला आहे आणि जे त्यांनी आज आंदोलन केलेलं आहे समाजासाठी, ते सर्व समाज बांधव आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होता. आणि समाजाचे ज्येष्ठ नेते असल्यामुळे हेमंतजी पाटील साहेब यांना नेहमीच समाजानं साथ दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा समाजाच्या प्रत्येक मागणीसाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत. प्रसंगी ते जेलमध्ये सुद्धा गेलेले आहेत. तर माझी एक छोटीशी संघटना आहे धनगर समाज विकास मंडळ महाराष्ट्र राज्य. त्या धनगर समाज विकास मंडळाच्या
संपूर्ण पाठिंबा आगामी ज्या येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, त्यामध्ये आमचा समाज पूर्णपणे महाराष्ट्रातील जो आमचा समाज आहे तो मी शब्द देतो की हेमंत पाटील साहेब यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहील. धनगर समाजाचं जे आरक्षणाचं घोंगडं आहे ते भिजत घातलेलं आहे. त्यासाठी हेमंत पाटील यांनी जो आवाज उठवलेला आहे त्यासाठी सर्व धनगर समाज त्यांच्या पाठीमागं असेल. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. रोजगार हमी योजनेचे लाभार्थी शेख अजीज आणि शेख रफीक यांची दिशाभूल करण्यात आली आहे. त्यांचे पैसे परस्पर संबंधित अधिकाऱ्यांनी काढले आहेत असा आरोप करत 2 दिवसांपासून मोताळा पंचायत समितीच्या समोर लाभार्थी शेख रफीक हे आमरण उपोषणाला बसले आहेत. यामध्ये जवळपास 4 लाखांचा अपहार झाल्याचं समोर आलंय. मोताळा तालुक्यातील राजूर येथील शेख अजीज शेख रफीक यांच्या शेतामध्ये त्यांनी सन 2016 मध्ये रोजगार हमीमधनं शासनाकडनं विहिरींची मागणी केली होती. ही योजना शासनाकडनं मंजूर देखील झाली होती. त्यानुसार त्यांनी रोजगार हमीमधनं विहिरींचे बांधकाम आणि खोदकाम सुद्धा केलं. मात्र यास प्रशासनामधील काही अधिकारी यांनी लाभार्थी यांना माहिती न देता परस्पर त्यांचे पैसे काढून लाभार्थी यांची दिशाभूल केली आहे. यामध्ये मुख्यतः कुशल या कामाचे सर्व पैसे सचिव आणि रोजगार सेवक यांनी काढले आहेत असा आरोप लाभार्थी यांनी केला आहे. दरम्यान संबंधितांच्या वरती कारवाई करण्यात यावी यासाठी गेल्या 2 दिवसांपासून शेख रफीक हे मोताळा पंचायत समितीच्या समोर आमरण उपोषणासाठी बसले आहेत. याबाबत लाभार्थी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नाहीये. त्यामुळे उपोषणाचा पवित्रा त्यांना घ्यावा लागला आहे. या कामामध्ये जवळजवळ 4 लाखांचा अपहार झाला आहे. हे 4 लाख रुपये राजूर गावामधील ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांनी लाटले आहेत. संबंधितांवरती जोपर्यंत कारवाई होत नाही आणि मोबदला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सोडणार नाही असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी यावेळी घेतलाय. राजूर येथील शेततळाव विहिरीत मोठा भ्रष्टाचार झालेला आहे की नाही. लाभार्थ्याला लाभ न मिळाल्यामुळे आम्ही आजपासून उपोषणाला बसलेले आहे. इथं लाभार्थ्याला एकूण 1,30,000 रुपये मिळालेले आहे आणि 4.5 लाख रुपये लाभार्थ्याचे रक्कम बाकी आहे. पण 4.5 लाख रुपये एकूण रक्कम रोजगार सेवक व ग्रामविकास अधिकारी तात्कालीन यांनी परस्पर काढलेलं आहे. आम्ही त्याची चौकशी करून आलेलो आहे आणि चौकशी अहवाल आमच्याकडे प्राप्त बी झालेला आहे. तसं त्यांचा मोबदला लाभार्थ्याला मिळाल्यास आम्ही उपोषण मागे घेऊ. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. राहुरी शहरामधील प्रसिद्ध सराफ सुहासिनी अलंकारचे मालक श्री सचिन बबनराव डहाळे यांच्या घरामधील गौरी गणपतीची आरास बघण्यासाठी नागरिकांनी आणि महिलांनी मोठी गर्दी केली होती. यंदा डहाळे कुटुंबियांनी मोठ्या कल्पकतेनं कृषीप्रधान संस्कृती आराशीमधनं दाखवून सर्वांचीच मने जिंकली आहेत. सोन्याच्या पावलान माझी गौराई आली ग. सोन्याच्या पावलान माझी गौराई आली ग. या सुंदर प्रभात वेळी भासे दसरा अन दिवाळी. या सुंदर
सर्वत्र गौराईंचे मोठ्या थाटामाटामध्ये आगमन झाले। या गौराईंसाठी सुंदर अशा आरास सजावटीची लगबग सर्वत्र सुरू आहे। दरम्यान राहुरी शहरामधील प्रसिद्ध सराफ सुहासिनी अलंकारचे मालक यांच्या घरामधील गौरी गणपतीची आरास अत्यंत सुंदर आणि हटके अशी करण्यात आली आहे। राहुरी शहरामधील प्रसिद्ध सराफ श्री सचिन बबनराव डहाळे यांच्या पत्नी सौ वैशाली सचिन डहाळे आणि सौ सोनाली प्रशांत डहाळे यांनी मोठ्या कल्पकतेनं यंदा गौराईसाठी पारंपरिक कृषीप्रधान संस्कृतीचं दर्शन घडवणारी आरास केली आहे। प्लास्टिकचा वापर टाळून इको फ्रेंडली अशी ही आरास करण्यात आली आहे। छोट्या छोट्या गोष्टींचा अत्यंत सुबकतेनं विचार करून डहाळे कुटुंबियांनी यंदा त्यांच्या गौरींची आरास साकारली आहे। डहाळे यांच्या सूनबाई सौ वैशाली सचिन डहाळे यांनी आपल्या सासूबाईंनी दिलेला हा गौराईंचा वारसा नवनवीन कल्पकतेनं सजवून व्यवस्थितपणे सुरू ठेवलाय। गौरी गणपतीचा सण म्हणजे जणू दिवाळीच। स्वच्छता फराळ सगळं अगदी हौशीनं केलं जातं आणि दरवर्षी नवीन काहीतरी साकार करण्याचा डहाळे कुटुंबियांचा उद्देश असतो। गौराईच्या कृपेमुळेच आमची एवढी प्रगती झाली आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। तसेच मोठा उत्साह संपूर्ण डहाळे कुटुंबियांच्या चेहऱ्यावरती यावर दिसून आलाय। तसेच तेवढ्या उत्साहात डहाळे कुटुंबामधील महिला मंडळांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। नमस्कार, मी सौ सुनंदा बबनराव डहाळे राहुरी येथे राहते। माझं नवीन लग्न झाल्यानंतर माझ्या आईने नवस केला होता आणि त्या काळातली परिस्थिती जरा वेगळी होती। मग नवस केल्यानंतर 15 वर्षांनी मी त्या महालक्ष्मी बसवल्या। त्याच्यानंतर मग आता 30 वर्ष झाली मी महालक्ष्म्यांचं करते। आता आमच्या सुना पण चांगले मिळाल्या, त्या पण त्यांना व्यवस्थित करतात। त्यांना सगळं मी दाखवून दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्या पारंपरिक पद्धतीने करण्यास सुरुवात केलेली आहे त्यांनी। मी सोनाली प्रशांत आहे। आमच्याकडे जवळजवळ 30 वर्षापासून गौरी बसवण्याची प्रथा आहे। पूर्वी आमच्या सासूबाई करायच्या आणि आता आम्ही तिघी मिळून करतो। मी आणि वैशाली आम्ही तिघी मिळून करतो। आणि ज्येष्ठा गौरीची मी कहाणी पण एक ऐकलेली आहे की पूर्वी असुर त्रास देत होते स्त्रियांना, तेव्हा स्त्रिया गौरीकडे गेल्या आणि त्यांना विनंती केली की आमचा जो हा छळ होत आहे त्यापासून आम्हाला वाचवा। मग गौरीने त्या असुरांना मारलं आणि ज्या स्त्रिया शरण आल्या होत्या त्यांना तिने असा वर दिला की तुमचं सौभाग्य अक्षय राहील। आणि त्या तेव्हापासून परंपरा निघाली की आपलं सौभाग्य अक्षय राहावं, आपला संसार सुखाचा राहावा, यासाठी ज्येष्ठा गौरीचे पूजन केले जाते। तर आम्ही दोघींनी मिळून ही सजावट केलेली आहे। हे सर्व डेकोरेशन केलेलं आहे आणि इको फ्रेंडली डेकोरेशन केलेलं आहे। आम्ही जास्तीत जास्त प्लास्टिकचा वापर टाळला आहे। 99% आम्ही प्लास्टिकचा वापर टाळलेला आहे। अशा पद्धतीने आम्ही गौरी बसवल्या। मी वैशाली सचिन डहाळे, गोकुळ कॉलनी पोलीस स्टेशनच्या मागे इथे राहत आहे। आमचे 2 शॉप आहे, सुहासिनी अलंकार आणि सुहासिनी ज्वेलर्स। हे सगळं आम्हाला गौरी गणपतीच्या प्रसन्नामुळं आम्ही एवढं 2 शॉप उभे केले आहे आणि आज त्यांच्यामुळं आम्ही एवढ्यावरती आलो आहे आणि गौरींचं व्यवस्थित आम्ही त्यांचा उभारणीसुद्धा करू शकत आहे। आणि मला पर्यावरणावर पण एक महत्त्वाचा संदेश द्यायचा होता आणि आपली पारंपरिक संस्कृती ही पण जपायची होती की माणूस गरीब आणि शेतकरी माणूस कसा वरती येतो। आणि आमच्याकडे शेती असल्यामुळे मला त्याचं जास्त महत्त्व असल्यामुळे आम्ही इथे जाऊबाई माझ्या आणि सासूबाई ह्या दोघी आणि ह्या दोघींनी पण मला खूप सपोर्ट करून आम्ही ही आरास उभी केलेली आहे। आज या आरासात आम्ही झोपडी दाखवली आहे आणि त्यासोबत शेतकरी कसा मेहनतीने आपण शेती उगवतो आणि मेहनतीने धन कसं कमवतो हे मी दाखवलेलं आहे। आज पूर्ण पारंपरिक पद्धतीने आम्ही इथे सजावट केलेली आहे गौरीची आणि त्यानुसारच आम्ही देखावा दाखवला आहे। याच्यात प्लास्टिकचा वापर झालेला नाही आहे, पूर्ण इको फ्रेंडली दाखवलेला आहे। त्याच्यामुळं आमच्या गौरींचा आज जुन्या पद्धतीने आम्ही त्यांचा
हा सत्कार केलेला आहे आणि इथून पुढं पण आम्ही अशाच पद्धतीने वेगवेगळ्या तऱ्हेने करत राहू. आणि जास्तीत जास्त हा संदेश आहे सगळ्यांना की प्लास्टिक वापरू नये, इको फ्रेंडलीच वापरावं आणि पारंपरिक आपली जपण्याची संस्कृती सगळ्यांनी हे करावं, प्रयत्न करावा. दरम्यान राहुरी शहरामधील डहाळे कुटुंबियांच्या घरच्या गौराईंची आरास बघण्यासाठी नागरिकांची आणि महिला वर्गाची मोठी गर्दी होतीये. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे खासदार योगेश टिळेकर यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी तक्रार नोंदवली आहे. मर्सडीज गाडी लाच स्वरूपामध्ये घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय. पुणे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश टिळेकर यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी तक्रार नोंदवली आहे. मर्सडीज गाडी लाच स्वरूपामध्ये घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणामध्ये आता पुण्याचं वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. पुणे महापालिकेमधील मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी ही तक्रार दिली आहे. बांधकाम व्यावसायिकाचा फायदा करून देण्यासाठी आमदार टिळेकर यांनी 1,04,00,000 रुपये किमतीची मर्सिडीज फॉर्मॅटिक गाडी लाच स्वरूपामध्ये स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा भ्रष्टाचार करून सुद्धा ते माझ्यावरती दबाव तंत्राचा वापर करतायत. माझ्या विरोधामध्ये विविध विभागामध्ये पत्र देऊन मला शांत करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण मी कोणालाही घाबरत नसून या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारे भ्रष्टाचार या येवलेवाडीच्या आराखड्यामध्ये झालेला आहे आणि तो मी सगळ्या पुराव्यानिशी बाहेर आणलेला आहे. त्यामुळं तर त्याला एवढं प्रसारमाध्यमांनी त्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी दिली. 1,04,00,000ची गाडी ही एक मनी लॉन्ड्रिंगच्या विषयामध्ये हा विषय येतो की प्रत्यक्षामध्ये तुम्ही पैसे न घेता वस्तू स्वरूपात भेट स्वीकारलेली आहे आणि ही एक प्रकारची लाचच आहे की त्याच्यामध्ये ते घेऊन तुम्ही जो कोणी संबंधित बिल्डर आहेत, त्यागी बिल्डर आहेत की त्यांना तुम्ही त्यांच्या ज्या काय 12-15 एकरच्या जागा आहेत ह्या या येवलेवाडीच्या DPमध्ये ज्या हिलटॉप हिल स्लोपमध्ये होत्या त्या तुम्ही रहिवासी झोनमध्ये आणल्या आणि त्यांच्याकडनं तुम्ही अशा प्रकारे गाडी भेट स्वरूपामध्ये आर्थिकसुद्धा घेतले असतील, परंतु त्याचा माझ्याकडे काही पुरावा नाही आहे. माझ्याकडे जो पुरावा होता गाडीचा तो मी कागदपत्रासह तुमच्यासमोर सगळ्यांच्या मांडलेला आहे. महानगरपालिकेच्या मुख्य सभेमध्ये मांडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असं खोटं काहीच नाही आहे. तरीसुद्धा ज्या कारवाया ह्या विषयामध्ये व्हायला पाहिजेत, जी चौकशी व्हायला पाहिजेत, ही चौकशी होत नाही आहे. त्या व्यतिरिक्त उलट आमदार साहेब त्यांच्या पदाचा गैरवापर करून माझ्यावरती प्रेशर करतात आहे. माझ्या बाबतीत वेगवेगळी पत्र दिली जातात आहे की माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा, माझ्यावरती 10 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा लावू, तुम्ही जाहीर माफी मागा. कशा करता? मी जर काही गोष्टी केलेल्या नाही आहेत माझा या संबंधित विषयासंग जर एखाद्या लोकप्रतिनिधींनी जर त्याच्या पदाचा गैरवापर करून जर एखादा भ्रष्टाचार केला असेल तर तो बाहेर काढणं म्हणजे गुन्हा आहे का? मी कुठलाही गुन्हा केलेला नाही आहे. माझं आमदार साहेबांना सुद्धा या तुमच्या C24 तासच्या माध्यमातून माझं जाहीर आव्हान आहे की जर साहेब तुम्हाला असं वाटत असेल की मी कुठला भ्रष्टाचार केला आहे तर 100% तो तुम्ही प्रसारमाध्यमांच्या बाहेर समोर आणा. परंतु माझ्यावरती जर तुम्ही अशा प्रकारे पत्र देऊन किंवा मला तुमच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा लावतो, तुमच्या प्रॉपर्टीची माहिती काढतो आणि मग तुमच्यावरती ह्या कारवाया लावून असं ह्या अशा गोष्टी मला जर मी अशा गोष्टींना भीत असतो ना तर मी राजकारणात आलो नसतो. मी राजकारणात मुळात ह्या असे सगळे विषय बाहेर काढण्यासाठी आलो. वसंत मोरेचा इतिहास जर तुम्ही बाहेर काढून पाहिला तर अगदी 2007 पासून तर आत्तापर्यंत 2018पर्यंत ह्या 12-13 वर्षामध्ये मी ज्या ज्या ठिकाणी मला या गोष्टी दिसल्या तिथं मी 100% माझ्या पक्षाध्यक्षांच्या आदेशाने, माननीय राजसाहेब ठाकरेंच्या आदेशाने मी तिथं 100% मारलेली आहे. आणि मी हे जे काही करतोय मी आता फक्त लाचलुचपत विभागाकडे
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला अजूनही मी त्यांचीसुद्धा नोटीस तयार केली आहे. ईडीला सुद्धा मी नोटीस देणार आहे, तीसुद्धा मी बाय पोस्ट पाठवलेली आहे. त्यांच्या माध्यमातून सुद्धा मी भेटणार आहे. मी जे काय आता इथं संदीप दिवाण साहेब आहेत, जे आता लाचलुचपत विभागाचे प्रमुख आहेत, मी त्यांना भेटून 10 मिनटं त्यांना या सगळ्या गोष्टी मी त्यांना व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. त्यांना मी कागदोपत्री पुरावेसुद्धा देण्याचं आश्वासन दिलेलं आहे की साहेब तुम्ही जर मला म्हटलात की तुम्हाला कागदोपत्री पुरावे पाहिजे तर मी ते सुद्धा द्यायला तयार आहे. या सगळ्या गोष्टी मी मांडायला तयार आहे. माझ्यावरती जर तुम्ही आरोप करून किंवा प्रेशर करून जर तुम्ही अशा प्रकारे जर करणार असाल तर मी याच्यापेक्षा अजून तुमचे बाकीचे जे काही हे घोटाळे आहेत, हे सगळे घोटाळे या आता पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला बाहेर आलेले दिसतील. आणि मग तुम्ही माझ्यावरती किती प्रेशर टाकायचे ते तेवढं टाकू शकता. मी फक्त एवढंच C24 तासच्या माध्यमातून आमदार साहेबांना आव्हान करेल की तुम्ही जे भ्रष्टाचार केलेत, हे भ्रष्टाचार येवलेवाडी DP-मधले असू द्या, नाही तर पुणे महानगरपालिकेमधल्या कुठल्याही प्रकल्पाच्या संदर्भातले असू द्या, हे सगळे भ्रष्टाचार येणाऱ्या काळामध्ये हे विसर्जन मिरवणुका पार पाडल्यानंतरनं सगळे पुणे शहराच्या प्रसारमाध्यमांच्या समोर किंवा ज्या ज्या खात्यांच्या समोर हे सगळे भ्रष्टाचार बाहेर येतील. आणि मग त्याच्यानंतरनं जनता ठरवेल 2019ला की यांना आपण निवडून दिले. ते कशाकरता निवडून दिले? सामान्य जनतेची कामं करण्याकरता निवडून दिले का स्वतःची घरं भरण्याकरता निवडून दिले? ह्यांनी फक्त पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा जर फक्त तेवढ्याकरताच जर यांना गैरवापर करायचा असेल तर 2019ला जनता त्यांना घरचा आहेर दिल्याशिवाय राहणार नाही. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पोंदेवाडी ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा नारळ फुटला. सरपंच पदाचे उमेदवार अनिल भाऊ वाळुंजे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री गडजादेवी ग्रामविकास पॅनलनं आता प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. आंबेगाव तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींची निवडणूक होतीये. सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या पोंदेवाडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार दिलीपराव वळसे पाटील यांचे खंदे कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज हे सरपंच पदासाठी उभे असून त्यांच्या नेतृत्वाखाली असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री गडजादेवी ग्रामविकास पॅनलनं वाडी वस्तीवरती जाऊन प्रचार करत प्रचारामध्ये चांगलीच आघाडी घेतली आहे. मागील काही वर्षांपासून पोंदेवाडी ग्रामपंचायतीवरती राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे, पण यावेळी मात्र सरपंच थेट जनतेमधून निवडला जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमधील चुरस वाढली आहे. सदस्य निवडून आणण्यापेक्षा सरपंच निवडून आणण्यासाठी डाव प्रतिडाव इथे सुरू आहेत. सरपंच पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री गडजादेवी ग्रामविकास पॅनलकडनं अनिल वाळुंज तर विरोधामध्ये श्री अंबिका ग्रामविकास परिवर्तन पॅनलकडनं हरके प्रकाश नारायण हे सरपंच पदासाठी मैदानामध्ये उतरले आहेत. 7 सदस्य संख्या असलेल्या पोंदेवाडी ग्रामपंचायतमध्ये श्री गडजादेवी ग्रामविकास पॅनलचे वॉर्ड क्रमांक 1 मधील पोंदे संदेश जयसिंग आणि वॉर्ड क्रमांक 2 मधील इरकर सुनीता बाळासाहेब यांची बिनविरोध निवड झाली आहे. राहिलेल्या 5 जागांसाठी थेट लढत होतीये. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री गडजादेवी ग्रामविकास पॅनलचे गायकवाड लता कैलास, पोखरकर संदीप लक्ष्मण, पडवळ कृष्णाली निलेश, पोखरकर महेंद्र पांडुरंग, वाळुंज कावेरी अमोल आदी उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. अनिल वाळुंज हे गेल्या 10 वर्षांपासून उपसरपंच असल्यामुळे त्यांच्या पाठपुराव्यामुळे पोंदेवाडी गावामध्ये गेल्या 15 वर्षात कोट्यवधी रुपयांची विकास कामं झाली आहेत. त्यांच्या कामाची पद्धत जनसंपर्क पाहता अनिल वाळुंज हेच सरपंच पदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. दरम्यान महिला, तरुण, ज्येष्ठ मंडळींनी देखील त्यांना पसंती दिली आहे. पोंदेवाडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत श्री गडजादेवी ग्रामविकास पॅनल या निवडणुकीला सामोरं जात आहे. गावातील सर्व ज्येष्ठ तरुणांच्या सहकार्याने या ठिकाणी गडजादेवी ग्रामविकास पॅनलची स्थापना केलेली आहे आणि या पॅनलमध्ये सर्व उमेदवार हे सुशिक्षित व तरुण आहेत. आमचे 2 जागा या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. उर्वरित सरपंच पदासहित 6 ठिकाणी निवडणूक होत आहे. गेली 10 वर्ष या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्तेच्या माध्यमातून आमदार दिलीपरावजी वळसे पाटील व जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील यांच्या माध्यमातून गावामध्ये आजपर्यंत जवळजवळ 16 कोटी रुपयाची विकास कामे मार्गी लावलेली आहेत. त्याचप्रमाणे गावामध्ये एकूण 365 कुटुंबे आहेत. त्यापैकी जवळजवळ 300 लोकांना
वैयक्तिक लाभाची योजना या ठिकाणी आम्ही घरापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. मग त्यामध्ये पीठगरण असेल, घरकुल असेल किंवा शिलाई मशीन, विहिरी, मोटार, कडबाकुट्टी अशा अनेक प्रकारच्या वैयक्तिक लाभ, 5 शेळींचा गट अशा प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना घरापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी ग्रामपंचायतने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे येणारी निवडणूक आमची ही एक साईडच होणार आहे. सर्व उमेदवार आमचे चांगल्या मताने निवडून येणार आहे. या ठिकाणी प्रचाराचा आज पहिला दिवस आहे आणि त्यानिमित्तानं गावामध्ये सर्व तरुणांकडून, महिलांकडून, ज्येष्ठांकडून चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या पॅनलला मिळत आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून सांगायला आनंद वाटतो की आत्तापर्यंत केलेल्या कामं व भविष्यात जे काही कामं करणार आहेत. आता या गावामध्ये शेजारी पारगाव, लोणी, दामणी ही मोठी गाव आहेत आणि या गावामध्ये लोकांसाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची मंजुरी मिळालेली आहे. लवकरच त्याचं काम या ठिकाणी सुरू होणार आहे. तसेच जे सोलरवर विहीर, लाईटवर विहीर पिण्यासाठी विहीर आहे त्या ठिकाणी सोलरचा एक 5 लाख रुपयाचा सोलरचा सेट मंजूर झालेला आहे. सोलर पंप तोही नजीकच्या काळात या ठिकाणी 8-10 दिवसात निवडणूक झाल्यानंतर बसवणार आहे आणि त्याच्यामुळे गावाला कंटिन्यू दिवसभर पाणी उपलब्ध होणार आहे. उंच पाण्याच्या टाकीसाठी या ठिकाणी 16 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. त्याचंही काम नजीकच्या 2-3 महिन्यामध्ये चालू होणार आहे. त्यामुळे सर्व बाजूने आज गेल्या 10 वर्षात गावामध्ये जे काही मोठे मोठे रस्ते आहेत, गावांतर्गत रस्ते सगळे या ठिकाणी चांगल्या प्रकारे डांबरीकरण, खडीकरण, काही ठिकाणी कॉन्क्रीटीकरण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. गावातील सर्व सभा मंदिरं व त्यांचे सभामंडप हेही या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यांचीही कामं चांगल्या पद्धतीने केलेली आहेत. गावातील शाळा, मग माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या 5 खोल्या या ठिकाणी मंजूर काम अतिशय चांगल्या प्रकारे झालेलं आहे. तसेच वॉल कंपाऊंड किंवा इतर असणारी सर्व कामे समाजोपयोगी सर्व या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहे. त्यामुळे मला खात्री आहे की आमचं संपूर्ण पॅनल हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील स्वस्त धान्य दुकानामध्ये सुरू असणारा धान्याचा काळा बाजार काही सुज्ञ नागरिकांमुळे आणि C24 तासच्या दक्षतेमुळे उघड झालाय. दरम्यान दुकान चालक बाबासाहेब आहेर यांना भ्रष्टाचार केल्याची कॅमेऱ्याच्या समोर कबुली देखील दिली आहे. आता यावरती नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील स्वस्त धान्य दुकानामध्ये सुरू असलेला धान्याचा काळा बाजार परिसरामधील काही सुज्ञ नागरिकांनी उघडकीस आणलाय. संबंधित धान्य दुकान चालक बाबासाहेब आहेर यांना भ्रष्टाचार केल्याचे आमच्या प्रतिनिधीच्या कॅमेऱ्याच्या समोर कबूल देखील केलंय. तुमच्या बाबत त्याचं काय नाही. आमच्याकडे मीडियावाल्यांकडे तक्रारी आल्यात. तुम्ही पावते देत नाही किंवा धान्य वेळेवर देत नाही, परस्पर विकतात. कधीच नाही घेत नाही. नागरिकांच्या तक्रारी, नागरिकाला धान्य देतो आम्ही. धान्य घेताना मतदान करा मला असा शब्द माझ्या तोंडून कधीच नाही मतदानाच्या बाबतीत. तरी काय प्रॉब्लेम आहे? मला कमी झालेलं आहे. तुम्ही म्हटलं आता तहसीलदारचा त्यांचा नाही प्रॉब्लेम. मग गोडांचं वाढून माल कमी आले. बिल चुकीचे कसे काय निघतात? बिल तेवढेच नाही, कमी काढता येत नाही ना. म्हणजे बिल बरोबर आहे, तुम्ही धान्य कमी देतात. कमी दिले याच महिन्यात दिले, नाही तर 19-16 असं देतो मी. काय म्हणजे तुम्हाला मान्य आहे तुमची चूक? या महिन्याची मान्य आहे. मान्य आहे ना? या महिन्याची मान्य. याच्या अगोदर नाही कमी दिलेलं आहे. शासनाने कारवाई केली पाहिजे तुमच्यावर. हा बोला. हॅलो हॅलो, शासनाने कारवाई केली पाहिजे का तुमच्यावर? आता आम्हाला वरून मला कमी आलेलं आहे तसं दिलं आहे. फक्त शासनाने कारवाई केली पाहिजे का? तुमची चूक मान्य आहे ना? मग हे दिलेलं आहे खरं आहे. म्हणजे 16 आपण दिलंच कमी. या भ्रष्ट दुकान चालकावरती प्रशासन आता काय कारवाई करणार याकडेच तालुक्याचं लक्ष लागलंय. या भ्रष्ट दुकान चालकाला पाठीशी घालणाऱ्यांच्या उद्देशानं परिसरामधील काही गाव पुढाऱ्यांनी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन घडलेल्या घटनेवरती पडदा टाकण्याचं काम इथे सुरू झालं आहे.
भ्रष्ट दुकान चालक बाबासाहेब कुशीनाथ आहेर हा गेल्या 8 ते 9 वर्षांपासून राऊरी तालुक्यातील माहेगाव इथे स्वस्त धान्य दुकान चालवतोय. तो दुकानामधील धान्याचा काळा बाजार करतोय अशी तक्रार गावकऱ्यांनी केली होती. सदर बातमी घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी तिथे गेले असता बाबासाहेब आहेर यानं धान्याचा काळा बाजार केल्याचं कॅमेऱ्याच्या समोर कबूल केलंय. तर संदीप मुंगसे आणि काही ग्रामस्थांनी धान्य दुकानाच्या दप्तराची तपासणी आणि गैरकारभाराची चौकशी होऊन प्रशासकीय कारवाई होण्याबाबत महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिलंय. या निवेदनामध्ये म्हटलंय की माहेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार बाबासाहेब कुशीनाथ आहेर हा धान्य वितरक असून त्याची पत्नी सौ संजीवनी आहेर या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2018 याकरता उमेदवार आहेत. त्यामुळे बाबासाहेब आहेर हा गोरगरीब, अडाणी आणि इतर लाभार्थी यांना सोडून मतदानाच्या प्रलोभनाच्या पोटी गावकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मोफत आणि लाभार्थ्यांना सोडून धान्य वितरण करतोय. दरम्यान या निवेदनावरती सतीश बोरुडे, सुरेश गोलवड, शहाराम थेवरकर, अर्जुन मुंगसे, नानासाहेब मुंगसे, भाऊसाहेब थेवरकर, अण्णासाहेब गलांडे, पांडुरंग देटे, भारत गायकवाड आदींच्या सह्या आहेत. काय झालं होतं? ते म्हणलं पावते ते द्या म्हणे साऱ्याला. कशाच्या? कुपनाच्या. धान्य घेतल्याच्या पावत्या मागितल्या होत्या? हा. दिलत्या का त्यांनी? नाही. काय उत्तर दिलंय? ते म्हणे बुवा ते सारे एकखटी देतो. एकखटी देतो. कधी? आता काय आता आजपर्यंत आम्हाला पावत्या नाही देईल बुवा त्यांनी. पावत्या देतच नाही धान्य घेतल्याच्या? नाही. धान्याचा काही काळा बाजार चालतो का? आता चालत असन बुवा, मग आता असं पावत्या नाही म्हणलं. शंका आहे तुम्हाला? हा. तक्रार केली का तुम्ही कोणाकडे? केली ती पाटला. मग त्यांनी काय उत्तर दिलं? ते म्हणे पाहू आपण असं. तुमचं नाव काय? गणेश अण्णासाहेब. काय अडचण आहे तुमची? अडचण काय नाही, आता पावती तर ते म्हणते हिशोबाला पावती लागते. कशाच्या पावत्या? आपल्या धान्य दुकान. धान्य घेतल्यानंतर पावत्या देत नाही? काय उत्तर देतात? उत्तर काय नाही, ते म्हणते हिशोबाला पावत्या लागत आहे असं. कोणत्या हिशोबाला? काय माहिती आपल्याला. काय झालं होतं? घरी दुकानावर समज घेऊन यायला आलो ते पावती नाही. पावती दिली नाही. आता पावती भेटली. पावतीवर काय होतं? आता 19 किलो गहू आहे तर मला 16 किलो दिली. दुसरं काय आणखी? तांदूळ 16 किलो होते तर 14 किलो दिली. साखर दिलीच नाही. बिल केलंय? बिल केलं, पैसे घेतले. बिल केलं, पैसे घेतले, साखर दिली नाही. तुम्ही तक्रार करणार आहे का कोणाकडे? मी काय पाटलाला बोललो आणि 2-4 जण गावातला गावी. तहसीलदारकडे तक्रार करणार आहे का? करू ना. सगळे पत्रकारांनी ग्रामस्थांच्या तक्रारीवरून त्या ठिकाणी धान्य दुकानामध्ये स्पॉट रेल टाकली. त्यामध्ये धान्य दुकानाचं जे वितरण चालू आहे ते प्रशासकीय नियम डावलून जे किलो धान्य प्रत्येकाला वरून येतं त्याच्यापेक्षा कमी देण्यात येतं आहे. काहींना धान्य देण्यात येत नाही, काहींना फुकट धान्य दिलं जातं आहे. आणि यामध्ये राजकीय त्या वितरकाची जो तिथं धान्य वाटतोय त्याची मंडळी उभा असल्यामुळं तो अनेक धान्य लाभार्थ्यांना विठीस धरतो आणि त्यांना मतदान करण्यास प्रवृत्त करतो. हे सर्व ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तक्रार केली आणि त्या ठिकाणी सर्व पोलीस पाटीलसुद्धा त्या ठिकाणी हजर झाले. त्यांनी ती शांतता केली. पैसे जादा घेतले जातात, पावती दिली जात नाही प्रत्येकाला. सर्वसामान्याच्या तक्रारी म्हणजे आम्हाला कमी धान्य भेटतं. कशा प्रकारे काय मिळतं? तुमच्या पावतीवर किती देतात? पावतीवर 20 किलो असलं की तिथं 15 किलो जातं. कुपन तांदूळ 16 किलोचे 12 किलो दिले जातात. पावतीवर साखर दिली जात नाही. किती दिवसापासून आज चालू असेल? 1 वर्षापासून. आणि याच्या आम्ही थोडी तक्रार किती केल्या परंतु याची कोणी दखल घेत नाही. प्रशासकीय यंत्रणेला हे लोक पाठीशी घालतात आणि हा जो भ्रष्टाचार चालू आहे तरी याची त्वरित दखल घेण्यात यावी, अन्यथा ग्रामस्थ उपासनाला बसणार. ज्यावेळेस एकादशीला खंडूभाऊ आहेरा वारीला गेला त्यावेळेस तिने 3 महिन्याचा कोटा डायरेक्ट एका महिन्याचा म्हणून वाटला. आणि मी 2 दिवसापूर्वी कुपन आणायला गेलो त्यावेळेस तिने मला 12 किलो धान्य भेटत होतं, 8 किलो दिलं. आणि आमच्याकडून प्रत्येक वेळेस 10-20 रुपये जादा घेतो आणि आम्हाला सांगतो तहसीलदार पैसे खातो. आमच्या गरीब लोकांवरती अन्याय करतोय.
म्हणजे तुमच्याकडून 12 किलोचे पैसे घेतले ना 8 किलो दिले असं झालं? 8च किलो देतो आम्हाला, आता 8 किलो द्यायला लागला. पहिलं 12 किलो भेटायचं माझ्या कुपनामध्ये. नाही तुमचे पैसे किती किलोचे घेतो मग? 100 रुपये घ्यायचा ते माझ्याकडून. आणि आता मला 2 दिवसापूर्वी का रेशन कमी दिलं त्यांनी. असेच आहे माझ्या संघ जनता आहे, ते पण सांगतील तुम्हाला. बोला तुम्हाला किती किती सगळे सांगा. सांग तुम्हाला धान्य आम्हाला किती 19 किलो धान्य भेटतं, त्याच्यामध्ये आम्हाला ते 15 किलो भेटलेले आहे. 1 महिन्याचा आमचा कोटा गायब केलेला आहे. आषाढी एकादशीपासून आम्हाला फक्त दोनदा धान्य भेटलं. 2-2 कट्टे दिलेले आहे आम्हाला, त्याच्यातून आम्हाला ते धान्य कमीच भेटतं. आणि घरी येऊन ठेचणे. आणि घरी येऊन घरोघरी जातात थंब घेऊन जाते. आमचे पोरं जरी गेलं तर आम्हाला म्हणतो थंब बसत नाही, रेंज नाही वगैरे नाही असं सांगतो आम्हाला. हे सांगून आणि निघून जातो. आणि लोकांच्या घरी येऊन आमच्या तिथं 3 किलोमीटर येतो आणि थंब घेतो घरी येऊन. आमच्या गरिबांचे थंब घेत नाही, पोरं जरी घेऊन गेलो पावत्या पण देत नाही आम्हाला. आम्हाला पावत्या मागितल्या असता आम्हाला पावत्या देखील मिळत नाही. अजून आमची माणसं येऊ राहिले, त्यांची पण मुलाखत घ्या तुम्ही. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. यंदा पुण्यामधील प्रख्यात पन्हाळे कुटुंबियांनी गौरी गणपतीच्या पूजनाच्या दिवशी अत्यंत आकर्षक अशी लक्षवेधी ऑर्किड, शेवंती, गुलाब, झेंडू या फुलांची सजावट केली होती. डोळ्यांचं पारणं फेडणारी पन्हाळे कुटुंबियांच्या गौरींची आरास पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तर यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी इथे मुख्य उपस्थिती लावली होती. सध्याच्या काळामध्ये सणांची रेलचेल सुरू आहे. अशा वेळी गौरी गणपती उत्सवामध्ये सुरेख आणि आकर्षक सजावटी देखील आपल्याला बघायला मिळतात. अशीच सुंदर सजावट पुण्यामधील प्रख्यात पन्हाळे कुटुंबियांनी गौरी महालक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं केली होती. ही सुंदर आरास पुणेकरांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे. लक्षावधी फुलांची सजावट, मंद दरवळणारा सुगंध आणि आकर्षक विद्युत रोषणाई अशी लक्ष वेधून घेणारी ही दृश्य आहेत. पुण्यामधील भवानी पेठेमधील येथील शिरीष पन्हाळे कुटुंबियांच्या गौरी महालक्ष्मी पूजनासाठी खास परदेशी ऑर्किडची फुलं, देशी शेवंती, गुलाब, झेंडू अशी विविध प्रकारच्या सुगंधी फुलांची सजावट इथे करण्यात आली होती. अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारी आरास पन्हाळे कुटुंबियांनी गौरी महालक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं केली होती. यावेळी शेकडो नागरिकांनी, आप्तेष्टांनी, लोकप्रतिनिधींनी या गौरी महालक्ष्मीचं दर्शन घेतलंय आणि आपल्या मनामधील भावना वारंवार बोलून देखील दाखवल्या आहेत. या पूजनाच्या वेळी पुण्याच्या प्रथम नागरिक महापौर मुक्ता टिळक यांची विशेष उपस्थिती होती. आज या ठिकाणी संगीताताई पन्हाळे आणि शिरीष पन्हाळे यांनी अगत्याने गौरीच्या हळदी कुंकवाचं आमंत्रण दिलं आणि या ठिकाणी आल्यानंतर खरोखरच खूप प्रसन्न वाटलं. गेली 200 वर्षाची परंपरा पन्हाळे कुटुंबीय अतिशय समर्थपणे सांभाळत आहेत आणि हे सांभाळणं सुद्धा खरोखर कठीण काम आहे. आणि अत्यंत सुरेख आणि देखणी सजावट या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्यांच्या या ठिकाणी मला असं वाटतं की कलाकुसरीच्या या कलासक्त मनाला देखील मी या ठिकाणी शुभेच्छा देते. नमस्कार, मी शिरीष अमृत पन्हाळे आपल्याला सांगू इच्छित आहे की गौरीचं आगमन झालेलं आहे. गौरीचं आगमन हे 3 दिवस असतं. काल आगमन झालेलं आहे. आज गौरीचं आपण फुलांनी आणि फळांनी सजावट केलेली आहे. आपण जर बघितलं तर ही जी फुलं आहेत ही सगळी इम्पोर्टेड फुलं आहेत आणि ही परदेशातनं आणलेली फुलं आहेत. आणि ही जवळजवळ 2.5 ते 3 लाख फुलांची आपण सजावट केलेली आहे. इको फ्रेंडली फुलं आहेत. आता सध्या सगळीकडे चर्चा इको फ्रेंडली गणपती आहे, इको फ्रेंडली सजावट पण असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आम्ही इको फ्रेंडली म्हणजे सजावट जी आहे ती इको फ्रेंडली ठेवलेली आहे. आणि गौरी जेव्हा येतात तेव्हा एक आनंदाचं आणि उत्सवाचं वातावरण असतं घरामध्ये आणि आनंद वाटतो. एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य आपल्या अंगामध्ये येतं. आपल्याला जाणवत नाही शक्ती कुठून येते, ती देवीचाच आशीर्वाद आहे, महालक्ष्मीचा. आणि त्या आशीर्वादामध्येच आम्ही हे सगळं चांगल्या पद्धतीने पार पाडतो. ती आमच्या डोक्यात विचार टाकते, त्या पद्धतीने आम्ही हे सगळं करतो. आणि देवीला हेच प्रार्थना करतो की आमच्यावर येणारे संकटांचं रक्षण कर, आमचं रक्षण कर संकटांपासून. आमच्या हाताने चांगलं कार्य होऊन दे आणि अशीच तुझी सेवा आमच्या हातातून दरवर्षी सालाप्रमाणे होऊन दे. नमस्कार, मी सौ संगीता पन्हाळे. आमच्याकडे गौरीचे आगमन झालेले आहे. गौरी आमच्याकडे 3 दिवस असतात. पहिला दिवस आगमन,
दुसरा दिवस पूजन, तिसरा दिवस विसर्जन. पहिल्या दिवशी आम्ही भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवतो, दुसऱ्या दिवशी पंचपक्वान्नाचा नैवेद्य असतो आणि तिसऱ्या दिवशी खीरपुरीचा नैवेद्य दाखवून गौरीची पाठवणी करतात. गौरी म्हणजे गणपतीची बहीण अशी मान्यता आहे. गौरी या 3 दिवस माहेरपणाला आलेल्या असतात. या 3 दिवसात आमच्या घरात खूप पावित्र्याचे आणि मंगलमय वातावरण असते आणि हे 3 दिवस आम्हाला वर्षभराची चेतना व ऊर्जा देऊन जातात व पुढच्या वर्षी या गौरी आमच्याकडे कधी येतील हे आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. मी पन्हाळ्यांची मुलगी. हा उत्सव आमच्याकडे प्रत्येक वर्षी होतो. आज जवळजवळ 100 वर्ष झाली आणि गौरी गणपती आल्यानंतर सगळ्यांनाच आनंद होतो. त्या आनंदात आम्ही शिरीषच्या बहिणी सहभागी होतो. ही परंपरा माझ्या भावाने पुढे चालू ठेवावी अशी माझी इच्छा आहे आणि या सोहळ्यात आम्ही सगळे एकत्र नातेवाईक आलो तर आम्हाला खूप आनंद होतो. एकमेकांच्या भेटी होतात. हल्ली व्हॉट्सअपमुळे कुणी एकमेकांना भेटत नाही. व्हॉट्सअपवर आणि प्रत्यक्षात भेटणं आणि व्हॉट्सअपवर बोलणं हे फार वेगळं आहे. त्यामुळे मोबाईलमुळे खूप लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि ते ह्या महालक्ष्म्या जशा आमच्या माहेरी आलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो. त्या 2 दिवस असतात गौरी गणपती बघून सगळ्या मराठी बांधवांना खूप आनंद होतो. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. श्री गाडगे महाराज आश्रमशाळा राहुरी येथे देखील सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून पाळला गेलाय. या अंतर्गत या महिन्यामध्ये अनेक उपक्रम मुलांसाठी राबवण्यात आले आहेत. तसेच मंगळवारी तालुक्यातील गाडगे महाराज आश्रमशाळा राहुरी आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं शाळेमधील विद्यार्थी आणि सर्व अंगणवाडी सेविका यांची शहरामधनं भव्य अशी फेरी काढण्यात आली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालकांना समग्र पोषण पुरवण्यासाठी राष्ट्रीय पोषण अभियानाची सुरुवात केली. या अभियानामुळे बालके, किशोरवयीन मुलं, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता हे केंद्रबिंदू आहेत. या अभियानाअंतर्गत कुपोषण, अनिमिया, जन्माला येणारी वजनानं कमी बालकं यासारख्या समस्या दूर करण्यावरती भर देण्यात येत आहे. या अभियानाची व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी केंद्र शासनाकडनं आणि जनजाती कार्य मंत्रालय यांच्याद्वारा सप्टेंबर 2018 हा महिना राष्ट्रीय पोषण माह म्हणून पाळला जातोय. श्री गाडगे महाराज आश्रमशाळा राहुरी इथे देखील सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण माह म्हणून पाळला जाऊन या अंतर्गत या महिन्यामध्ये विद्यार्थ्यांचं वजन, उंची मोजण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालय राहुरीतर्फे विद्यार्थ्यांचे रक्तगट आणि अनिमिया टेस्ट घेण्यात आले आहेत. या उपक्रमाअंतर्गत परसबाग निर्मिती करण्यात आली. 20 शेवग्यांच्या झाडांची लागवड देखील इथे करण्यात आली. या महिन्यामध्ये आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना सकस आहार, विविध फळभाजी, पालेभाजी असलेलं जेवण, नाश्त्यासाठी मोड आलेली कडधान्य, केळी, काकडी, टोमॅटो, राजगिरा लाडू, दूध इत्यादी देण्यात येणार आहे. दरम्यान मंगळवारी श्री गाडगे महाराज आश्रमशाळा राहुरी आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं तालुक्यामधील सर्व अंगणवाडी सेविका आणि शाळेमधील विद्यार्थी यांची भव्य फेरी काढून शहरामधनं घोषणा देण्यात आल्यात. यावेळी अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थ्यांच्या हातामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ मतदान जागृती अभियानाचे फलक होते. ढोल ताशांच्या गजरामध्ये सुरू असलेली मिरवणूक सर्व राहुरीवासियांचं लक्ष वेधून घेत होती. या फेरीचे शाळेमधील मातोश्री सखुबाई हॉलमध्ये मेळाव्यामध्ये रूपांतर झालं. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती मनीषाताई ओहोळ्या होत्या. त्यांच्या आणि उपसभापती श्री बाळासाहेब लटके, माजी उपसभापती श्री रवींद्र आढाव आणि इतर मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलनानं मेळाव्याचं उद्घाटन झालं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक मुख्याध्यापक गजानन खर्चे यांनी केले तर सूत्रसंचालन बाल विकासच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती उज्ज्वला कल्लापुरे यांनी केले. या ठिकाणी हॉलमध्ये अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थ्यांनी बनवलेल्या जीवन सत्वयुक्त खाद्यपदार्थांच्या मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. सर्व मान्यवरांनी मेळाव्यामधील खाद्यपदार्थांची पाहणी केली आहे आणि या पदार्थांचा आस्वाद देखील घेतलाय. याप्रसंगी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रवींद्र आढाव, उपसभापती बाळासाहेब लटके, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोविंद खामकर, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराजे गाढे पाटील, कार्यक्रमाच्या अध्यक्षा मनीषाताई ओहोळ यांनी उपस्थित सेविका आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी शाळेच्या संचालिका सौ भारती खिलारी, माध्यमिक मुख्याध्यापक जगन्नाथ सूर्यवंशी, म्हैसगावचे विलास गागरे आदी इथे उपस्थित होते. कार्य मंत्रालय, केंद्र शासन, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने आदिवासी विकास विभाग यांच्यामार्फत सप्टेंबर 2018 हा महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून राबवण्यासाठी एक आवाहन केलेलं आहे. आणि या महिन्यामध्ये 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये आश्रमशाळेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवनसत्व, प्रथिनं, प्रोटीनयुक्त पदार्थ यांचं खाद्यवाटप करून त्यांचं जेणेकरून हिमोग्लोबिन आणि रक्तगट तपासणी यासाठी सर्व हेल्थ सेंटरला त्यांनी तसे आदेश दिलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची बाब या ठिकाणी अशी आहे का आपल्या महाराष्ट्रामध्ये कुपोषित मुलं असतात आणि त्यांच्यामध्ये हे प्रमाण कमी करण्यासाठी माननीय जनजाती कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पोषण महिना आश्रमशाळांमध्ये तसंच ICDS अंगणवाडी प्रकल्प यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे. राबवण्यात येत असताना विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने नियोजन करून त्याप्रमाणे त्यांचे पदार्थ त्यांना दररोज आहारामध्ये द्यायचे आहेत. आणि साधारणतः 1 महिन्यानंतर त्यांचं हिमोग्लोबिन तपासणी करून त्यानंतर ॲनेमियाच्या टेस्ट करायच्या आहेत. आणि त्यानंतर रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा असे विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी या महिन्यामध्ये करण्यात आलेलं आहे. निश्चितच या अभियानामुळे महाराष्ट्रामध्ये असणारा कुपोषित जो भाग आहे त्याच्यामध्ये सुधारणा होईल असं वाटतंय. सरकारच्या उपक्रमानुसार राष्ट्रीय पोषण अभियान अंगणवाडीतर्फे आज रॅली काढण्यात आली आहे. गाडगे महाराज आश्रम शाळा येथून ही रॅली निघाली असून मुलांसाठी पोषण आहार देण्यासाठी गाडगे महाराज आश्रमशाळा राहुरी येथून संपूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. रांजणगाव MIDC पोलिसांची दबंग कारवाई सुरूच. 30 दिवसांमध्ये 35 चोरीच्या दुचाकी जप्त. मोताळा पंचायत समितीसमोर रोजगार हमी लाभार्थींचे उपोषण सुरू. परस्पर मंजूर पैसे काढून घेतल्याचा लाभार्थ्यांनी केलाय आरोप. आमदार योगेश टिळेकर यांच्या विरुद्ध मनसेचे नगरसेवक वसंत मोरेंनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे तक्रार. आणि राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील स्वस्त धान्य दुकानामधील काळा बाजार झालाय उघड. दुकान चालकानं कॅमेऱ्याच्या समोर दिली आहे भ्रष्टाचार केल्याची कबुली. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.